सामना आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम सामना एका बाजूला आई वजश्री निंबोळी तर दुसऱ्या बाजूला निळकरा खारबाव या दोन संघामधील अंतिम सामना आपण पाहतोय मेगा फायनल ग्रँड फिनाले सिद्धनायक अंजूर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय एवं जोडी चषक 20-25 सर्व जुने मैदानामध्ये या खारबाव संघाकडून पाहायला मिळतंय या टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि फलंदाजी करताना दोन ओपनर प्लेयर आता मात्र तो ओपनर पाहायला मिळतील परेश आणि त्याच्या समेत भूषण हर्षल परेश आणि हर्षल ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते हॅलो कुणाल देवराज मात्रे खारबाव यांच्याकडून जर निळकरा खारबाव संघाने या चषकावर नाव कोरलं तर एक अवॉर्ड ऑफ बकरा त्यांना दिला जाईल हे ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे जर खारबाव संघाने या चषकावर नाव कोरलं येऊन परफॉर्मन्स केलं करून एवन जोडी चषक पटकवलं तर ही पारितोषिक त्यांना दिलं जाईल इथे समोर खेळला चेंडूला मात्र सरळ शतकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन पहिला फलंदाज बाद परेश याची केली संपुष्टात बाद होताना आपण बघतोय परेश शून्यावर बाद होऊन खेळमध्ये परतताना खूप मोठा हादरा म्हणता येईल खारबाव संघाला इथे मात्र झेल ड्रॉप केला जातोय संधी निर्माण झाली होती खरं तर झेलची मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही एक सिंगल रनचा कुशल पूर्ण करतोय सिंगल स्वतःच अकाउंट ओपन केलेलं आहे सामना आपण पाहतोय या खारबाव विपक्ष निंबोली या दोन संघामध्ये अंतिम सामना एवन जोडी चषक 20-25 मधील पाहायला मिळते सिद्धनायक अंजूर आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय पहिले षटक मार्गस आहे दीपेश गुळी पहिले षटक बदलतोय इथे मात्र फान खेळण्याचा प्रयत्न होता एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण होतात पंचांचा लेग बायचा इशारा येतोय धावसंख्या सिंगलने पोहोचते ती या 2 वर पहिले षटक मार्गस्थ आहे दीपेश गुलवे पहिले षटक बदलतोय तर सामनागर फलंदाज कुशल इथे कुशल यांनी हा फटका आकाशामध्ये केलेला आहे क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे झेल पकडला जातोय आणि झेलबाद चिरबान आणखीन एक फलंदाज बाद होताना खारबाव संघाला हा दुसरा हादरा रमेश पाटील आता मात्र मैदानामध्ये जातोय 2 अशी नाजूक स्थिती सध्या पाहतोय आपण फलंदाजी करणाऱ्या निंबोली संघाची रमेश पाटील बॅटर आपण पाहतोय खरं तर निंबोलीचे जावई आहेत आणि आता मात्र सासरूवाडीच्या संघा विरुद्ध ते खेळताना पाहायला मिळतात 2-2 अशी स्थिती सध्या पाहतोय खारबाव संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना
पहिले षटक मार्गस्थ आहे. दीपेश गुळवे बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज रमेश पाटील. इथे मात्र फटका बसलेला विशालच्या माध्यमातून झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. इथे मात्र मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मात्र तो क्लिअर करता आला नाही. आणखीन एक फलंदाज बाद होताना आल्या पावले माघारी परताना आणखीन एक फलंदाज आपण पाहतोय. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 2. अतिशय दयनीय स्थिती सध्या आपण पाहतोय. न्यू बॅटर अमर काठे. तिथे फुलटा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गली रिझन मधून चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये जातोय. एका सिंगल रनचा फलंदाज अमर पूर्ण करतोय. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते फक्त आणि फक्त इन मिन 3 धावा. तीन बाद 3 अशी स्थिती आपण पाहतोय या खारबाव संघाची. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 3 आपण बघतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 बाद 3 आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राज गुळवे येतोय. सामनागर फलंदाज अमर काठे. आज अमर काठेने या गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. जोरदार अफेल पंच संमत नाहीत कारण इम्पॅक्ट एस्टांच्या बाहेर पंच दर्शवतात आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले. लेग पास इशारा पंच धनाजी पाटील सारांकडून येतोय. धावसंख्या 2 ने वाढते. पोहोचते ती 5 वर. संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते सध्या आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांपासून खारबाव संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलं गेलेलं आहे. मोठ्या फटका खेळण्याची मुभा दिली नाही. डोकं वर्ड करण्याची आतापर्यंत संधी दिली नाही. आपण अंतिम सामना पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले. नक्कीच इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेतलेला गेलेला आहे. तर तिसरे पंच सचिन पाटील सर आपण लवकर निघायचं आहे. राज गुळवे आपण बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज अमर काठे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर असताना राज गुळवे बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज अमर काठे. इथे मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. एक सिंगल रन्सचा फलंदाजाने पूर्ण केले. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. आपण सामना पाहतोय. अंतिम सामना खारबाव विपक्ष निंबवली या 2 संघामध्ये. गोलंदाज राज बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र प्लॅन मेस चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आला नाही. धावसंख्या 6 धावा स्थिर आहे.
राज गुलवे राईट आर्म उर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये निखिल भालेकर चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय या झेलोबाच्या रूपाने चौथा हादरा बसतोय खारबाव या संघाला. चार फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. फलंदाज लगेच मैदानामध्ये या पोहोचायचे आहेत कारण आपण पाहतो या सूर्य अस्ताला जाताना वेळ आपल्याकडे कमी आहे. अंतिम सामना पाहायला मिळतोय खारबाव विरुद्ध निंबवली. नोकरा खारबाव विपक्ष आई वजश्री निंबवली या दोन संघामधील सामना सध्या सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे राज गुलवे. दुसरं षटक नवीन फलंदाज यतीश आलेला आहे. यतीश नवी बॅटर सामना करेल गोलंदाज राज गुलवे याचा. इथे मात्र सुरेख फटका वाड शॉट चाबुक शॉट चिल्लर फेकून दिले सीमा बाल. पहिला मारा लेकिन शॉलेट मारा. व्हाट अ शॉट. यतीशच्या बॅट मधून षटकार आणि षटकार संघाचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 12 धावा. या अर्धा डझन चेंडूने धावसंख्या 1 डझनवर पोहोचते. 6 धाव पाहायला मिळतात आणि 12 धाव धावफलकावर पाहायला मिळतात. राज गुले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज यतीश ज्यांनी षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. बीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केले जाते. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. नाव काय? मोनिश तरे. तर कॅमेरामन बीटीसीचे सर्व रोहन तरे आपल्याला पाहायला मिळतात. इथे अतिशय खराब चेंडू. पंचांचा इशारा नो बॉलचा 1+1. तोसा निराश यतीश आपल्या फटक्यावर पाहायला मिळतोय. या नो बॉलचा इशारा पंच धनाजी पाटील सरांकडून आलेला आहे आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 2 ने पोहोचते ती 14 वर. फ्रीटवर बिग हिट खेळण्याची संधी होते मात्र अमर काठे याच्याकडे आलेले आहे. या फीट चेंडू आहे बिग हिट पाहायला मिळेल का. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र चालून आलेले आहे. इथे या दिशेमध्ये फरकट आहे. पंचांचा इशारा वाईट आणि फीट कंटिन्यू असणार आहे. पंच धनाजी पाटील सरांची चांगली कामगिरी आपण पाहतोय. पंचांचा पंखा देखील फिरताना पाहतोय आपण. पुढील चेंडू फीट असणार आहे. फीट कंटिन्यू. इथे मात्र फील्डवर विकेट. अमर काठीच्या बॅट मधून हा लांब पल्ल्याचे षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. स्क्वेअर 14 षटकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 21 धाव 21. धावसंख्येला आता मात्र आकार प्राप्त करून देताना आपण बघतोय अमर काठे हा फलंदाज. अमर काठेच्या बॅट मधून षटकार. खारबाव तसंही नक्कीच क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधले गेले. खारबाव गावामध्ये नक्कीच अनेक संघ अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि खारबाव असा एक संघ आहे जो संघ सर्वप्रथम खारबाव गावामध्ये क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्यानंतर इतर स्पर्धांना सुरुवात होते. तो संघ सध्या आपण फलंदाजी करताना पाहतोय. धावसंख्या 21 फ्रीडवर बिग हिट नक्कीच अमरच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम गुलवे येतोय. 2 षटकांचे समाप्तीनंतर धावसंख्या 21. 4 बाद 21. एक भागीदारी आवश्यक हवी होती खारबाव संघाला. ती भागीदारी आपण बघतो यतीश आणि अमरच्या
रूपाने इथे स्कोर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एका धावने समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 22 वर डबल 2. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामनाबद्दल अंतिम सामना खारबाव विपक्ष निंबोळी या दोन संघामध्ये आपण पाहतो. या सिद्धविनायक अंजूर आयोजित A1 जोडी चषक 20-25 दिमागदार आयोजन. या स्पर्धेमधील अंतिम सामना सध्या सुरू आहे. रिव्हर्स फटका, सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जाईल सीमा बार. पलटी शॉट, 4 धावांसाठी चौकार. काय फटका केलेला अमर याने. नक्कीच धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफलक 26 धावा. लॉ फुलटा चेंडू होता आणि या सुरेख टायमिंग साधताना हा चौकार वसूल केला अमर याने पॉइंट रिझन मधून. अमर काठे याने आज गोलंदाजी चांगली केली आणि आता मात्र फलंदाजी देखील चांगली करताना हा पाहायला मिळतोय. सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये अमर काठे यांनी आतापर्यंत चटकावलेले आहेत. एकाच सामन्यामध्ये या निर्धाव षटकातील त्यांना 4 विकेट देखील प्राप्त केले आणि त्यानंतर सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्या सामन्यामध्ये देखील 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. चौकाराने संघाची धावसंख्या 11 धावसंख्या 4 ने पोहोचले ते या 26 वर 26. तिसरं षटक मार्गस्थ असताना शुभम गुडवी तिसरं षटक चालतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय शुभम गुडवीच्या माध्यमातून. तर सामनाकर फलंदाज अमर काठे. इथे मात्र समोर खेळलेला स्टँड अँड डिलिव्हर वॉटर शॉट. चेंडू निघून जाईल लॉंगर रिझन मधून सीमा पार. झन्नाटेदार चौकार. क्या बात आहे अमर काठे. सुरेख फटका त्याच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 30 धावा. पलटी शॉट आणि त्यानंतर सरळ बॅटने हा फटका केलेला. सलगचा दुसरा चौकार अमर काठे या अगोदर गोलंदाजीमध्ये चमकला होता आणि त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये देखील चमकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 30. चांगली फलंदाजी करताना अमर काठे आपल्या संघासाठी. कट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीपलाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न मिसफील केली गेली आणि या 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या. तिसरी धावसाठी मानस होतो मात्र धाडस केले गेले नाही. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर 32. तिसरं षटक खारबाव संघाच्या दृष्टीने चांगले षटक पाहायला मिळतंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये अतिशय केविलवाणी स्थिती होती खारबाव संघाची. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न इथे या 55 वाईट आव्हान तर धावाच्या रूपाने. धावसंख्येमध्ये सिंगल लेबर. धावसंख्या 33 डबल 3. 6 वर 4 अशी स्थिती होती आणि तिथून मात्र नक्कीच आज चांगली फलंदाजी या 2 बॅटरने केलेली आहे. चांगली भागीदारी या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे या अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वापसी करताना या चेंडूवर शुभम गुडवी. या षटकामधील हा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33 धावा डबल 3. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धाव जगले. त्या धावफलकावर 33 धावा. शेवटच्या षटकाचा अजूनही खेळ शेष आहे आणि लगेच खेळ सुरू करायचा आहे कारण निंबोली संघ आपल्यालाच यानंतर फलंदाजी करायची आहे. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते मात्र अंतिम सामन्यामध्ये कुठला संघाला पाणी पाहिजे याचं उत्तर नक्कीच या सामन्यानंतर मिळेल. गोलंदाजी टाकून गोलंदाज अक्षय भोईर येतोय. तर सामना करेल अक्षयाचा फलंदाज यतीश. यतीशच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळालेला. षटकाराने त्याने अकाउंट ओपन केलं होतं. वैयक्तिक 7 धावसंख्येवर तो देखील फलंदाजी करतोय.
11ची सरासरी आतापर्यंत राखले गेलेली आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज यतीश. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान तर धाव वाढ चिरपणे. धावसंख्येमध्ये सिंगल लेबर. धावसंख्या 34 वर पोहोचते. 34 धावा. निंबवली विपक्ष खारबाव या दोन संघांमधील अंतिम सामना पाहायला मिळतोय. एवन जोडी चषक 20-25 आयोजन. पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. पंच धनाजी पाटील सरांना बिजी ठेवलेला आहे. सायंकाळी 17 मध्ये नक्कीच ते कसरत करताना पाहायला मिळतात आणि कसरत त्यांच्या शरीरासाठी आवश्यक देखील आहे. लगातार 2 चेंडू वाईट. आपण पाहतोय धावसंख्या पोहोचते ती 35 वर. इथे या बेसफील्ड पाहायला मिळते. एस्ट्रिक्शनच्या माध्यमातून एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा पंचाकडून येतोय. अव्वांतर धाव. धावसंख्या 36 धावा. 36. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अंतिम सामना आपण बघतोय ऐवजश्री निंबवली विपक्ष न्यूयॉर्क खारबाव या दोन संघामध्ये. आपण पाहतोय या सिद्धनाथ अंजूर आयोजित एवन जोडी चषक 20-25 आयोजन आणि चषकामधील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. आतिश डाके एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मिसफील्ड भालेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. लेग बायचा इशारा येतो पंचाकडून. धावसंख्या सिंगल आहे वाढते. 37 धावा. 37. धावा. या षटकामधील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षय भोईर बॉलिंग ट्रॅकवर. सामना करणारा फलंदाज यतीश. येथे कंट्रोल पुलचा फटका. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न मात्र दुसरी धाव नसणार आहे. फक्त एकच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजांना आणि फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. आउट नाही. नक्कीच आपण पाहतोय फक्त एकच धाव. नक्कीच फलंदाज देखील भिवंडी रूल आउट नसणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय या डाऊन द लेग स्टंप चेंडू हाताळलेला आहे. जोरदार अपील तिथे केला जातोय आणि या इथे मात्र फलंदाज बाद. अमर काठे याची खेळीच आहे इथे मात्र संपुष्टात येते. अमर काठे मात्र चांगली खेळी खेळून पळण्यामध्ये परतताना आपण पाहतोय. खरं तर डाव कोसळला होता खारबाव संघाचा. मत त्या डावाला नक्कीच स्थिरता प्राप्त करून गेलेलं आहे. 18-2चं महत्वाचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय खारबाव संघाकडून विपुल. धावसंख्या स्कोरवर 38 धावा. 38. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. अंतिम सामना आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखादा मोठा फटका नक्कीच 40+ क्रॉस करून देईल खारबाव संघाला. इथे चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून मात्र फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 38 पाहायला मिळते. याबाबत सामनामध्ये अंतिम न्यूयॉर्क खारबाव विपक्ष ऐवजश्री निंबवली या दोन संघामध्ये. शेवटची षटकामध्ये शेवटचा चेंडू
आणि शेवटच्या चेंडूवर हा प्रहार आपण पाहतोय. शॉर्ट ऑन पुलचा कंट्रोल पुलचा फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेर 40 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 40, खारवा संख्येची एक चांगली धावसंख्या म्हणता येईल 4 षटकामध्ये आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे ते निंबवली या संघासमोर. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलमी जोडी देखील लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. तर खारबा संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि या निंबोली संघाने आपल्या सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. आव्हान ठेवले गेले ते 41 धावांचा. आव्हान ठेवले गेले ते 41 धावांचा. सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजूर आयोजित A1 जोड़ी चषक 20-25 आयोजन. अंजूर क्रिकेट की यह सुहानी शाम आप सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के लिए नाम. कुणाल देवराज म्हात्रे साहेबांकडून जर खारबाव संघाने या चषकावर नाव कोरलं तर अवाढव्य बकरा नक्कीच दिला जाईल. कुणाल देवराज म्हात्रे साहेबांकडून नक्कीच हे आव्हान केलं गेलेलं आहे. जर या चषकावर खारबाव संघाने नाव कोरलं तर एक अवाढव्य बकरा त्यांच्यासाठी असणार आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आणि खास करून नवीन खारबाव संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आव्हान येथे 41 धावांचा सलमी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. करण आणि त्याच्या समेत विशाल. करण गुळवे विथ विशाल गुळवे, 2 ओपनर ऑन ग्राउंड. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटकाची जबाबदारी इथे मात्र भूषण पाटील यांनी स्वीकारलेली आहे. खारबाव संघाने वेळ संदर्भात सहकार्य करायचं, कारण खेळ सुरू करायचा, जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. आणि या विकेट गेल्यानंतर आपण टीम मीटिंग करायची नाही आणि विकेट गेल्यानंतर नेक्स्ट बॅटर देखील निंबोली संघाने लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे. भूषण पाटील होतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिरप्या रनअपने गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. तर सामनागर फलंदाज विशाल गुडवे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामनागर फलंदाज विशाल गुडवे. 41 धावांचं लक्ष्य. पहिले षटक सुरू होतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र आपण पाहतोय या हुक करण्याचा प्रयत्न मात्र जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेनुसार चेंडू उचली घेतलेला पाहायला मिळाला नाही. एक धाव फलंदाज विशाल पूर्ण करतोय. तर गोलंदाज नक्कीच चेंडू डिलिव्हर केल्यानंतर डेंजर झोन मध्ये येत आहे आणि या पाचीचा निर्णय देणं पंच धनाजी पाटील सरांसाठी अवघड बनेल. या गोष्टीचे देखील नक्कीच गोलंदाजी नोंद घ्यायचं आहे. पण पंचाच्या समोर यायचं नाही. बॉल डिलिव्हर केल्यानंतर आपण पंचांच्या समोर यायचं नाही. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनावीर फलंदाज करण गुळवे.
भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज करण गुलवे. इथे मात्र चेंडूला वेरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जात आहे या मिडविकेटच्या सीमा पार. करणच्या बॅट मधून 6 रन. धावसंख्या 6 ने वाढून होते धापलेकर 7 धावा. सहा वाजून 28 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. टायमिंग नोट केला गेलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ आपण बघूया. पहिले षटकातील गोलंदाज भूषण पाटील तर सामनावीर फलंदाज करण गुलवे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी एक्स्ट्रा कोरच्या डोक्याने चेंडू निघून जाते डीप यशावरीचं मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 10 का दम दाखवताना आपण बघूया करण गुलवे षटकार आणि त्यानंतर चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते ते 11 वर. आव्हान जे दिले गेलेलं आहे लक्ष दिले गेलेलं आहे ते लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. 41 धावांचं लक्ष आहे आणि 41 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतोय ऐवजश्री निंबोळे हा संघ टिट फॉर टॅट जशात त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. फलंदाज करण गुलवे याने ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आहे. पहिलं षटक मार्गस्थ या भूषण पाटील पहिले षटक घालतोय तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज करण गुलवे. येथे या स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक दूर आहे. धोरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने या निंबोली संघाची धावसंख्या पोहोचते ती या 13 वर. 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय न्यूक्ला खारबाव विपक्ष आणि वजश्री निंबोली या 2 संघांमध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तर सामनावीर फलंदाज करण गुलवे. इथे मात्र चेंडूला वेरकावलेला उंच उंच क्षेत्ररक्षक तिथे बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. करणच्या बॅट मध्ये हा भरपूर करंट पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते आपल्याकडे 19 धावा. 19 धावा धावपले झाला गेल्या त्या 41 धावांचं लक्ष्य आहे आणि ते लक्षात घेऊन फलंदाजी केली जाते. खरं तर पॉलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. लक्ष चांगलं आहे मात्र इथे या गोलंदाजी आपण पाहतोय थोडीशी महागडी ठरताना गोलंदाज भूषण पाटीलच्या माध्यमातून. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज करण गुलवे. इथे मात्र पुन्हा एकदा लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. आणखीन एक षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 25 धावा. धनाजी पाटील सर आपण पाहतोय मुख्य पंचाची भूमिका. धनाजी पाटील सर आपण क्षेत्ररक्षकाला एक सूचना द्यायची आहे. सामना कुठल्या संघाने जिंकला तरी स्टंप आपण ताब्यात घ्यायचा कारण मधला जो स्टंप आहे त्या स्टंप मध्ये कॅमेरा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय सौरभ. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 25 धावा. 41 धावांचं लक्ष आहे. 25 धावा धावपल्यावर झलकल्या गेलेल्या आहेत. अंतिम सामना आपण बघतोय खारबाव विपक्ष निंबवली या 2 संघामध्ये. विशालला आता मध्ये स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. सौरभ बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज विशाल गुलवे.
इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि झेलबादपणे फलंदाज विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मग त्या प्रयत्नात बाद होताना झेलबादच्या रूपाने. पहिला फलंदाज विशाल बादून पॅलमध्ये परतताना पहिला हादरापासून निंबोळ्या संघाला आणि नवीन फलंदाज आता मात्र आकाश गुळवी जातोय. 41 धावांचा आपण सामना पाहतोय. निळकरा खारबा विपक्ष वजश्री निंबवली अंतिम सामना एवन जोडी चषकामध्ये पाहायला मिळते. सिद्धिविनायक अंजूर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सौरभ बॉलिंग ट्रॅकवर सामना करणारा फलंदाज आकाश गुळवे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू सरळ निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती 25 धावा. आकाश न्यू बॅटर आपण पाहतोय. या विशाल बाद झाल्यानंतर आकाश खेळण्यासाठी सज्ज झालेले. सौरभ बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. क्षेत्ररक्षक एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या वाढते. धावप्लेवर पोहोचते 26 वर. 41 या लक्ष्याचा पाठलाग वजश्री निंबोळी संघ करतोय. पंधरा चेंडू आणि इथून 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला भिरकण्यापर्यंत हा कॅच पकडला गेलेला आणि कदाचित मॅच देखील असू शकतोय. फलंदाज बाद ज्या विकेटची गरज तर आवश्यकता होती तो विकेट करंटच्या रूपाने बाद होताना निंबोळ्या संघाचा. आणि आता पता पूर्णपणे मदार शुभम गुळवी येणाऱ्या फलंदाजामध्ये आहे त्याच्यावर देखील असणार आहे आणि तोच आता मात्र मैदानामध्ये दाखल होताना. या विकेटवर पूर्णपणे आता मदार असणार आहे. आणि या खारबो संघाला चषकावर जर नाव कोरायचं असेल तर हा विकेट नक्कीच प्राप्त करावा लागेल. एवढं निंबोळी संघाला या चषकावर नाव कोरायचं असेल तर या विकेटला मैदानामध्ये थांबावं लागेल. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धाव. 15 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. येथे मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावपलकर पाहायला मिळते ती 26 धाव. 15 धावांची अजून आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 15 धावा. सामन्यामध्ये वापसी करून देताना आपण बघतो सौरभ पहिले षटक भूषण पडल्याचं खूपच खर्चिक राहिलं होतं. मागणं ठरलं होतं आणि त्यानंतर सौरभ याने या ओव्हरने आपल्या संघाला सामन्यामध्ये कमबॅक करून दिलेलं आहे. ऑन साइडला चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावपेक्षा अधिक नाही. षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर वजश्री निंबोळी संघाची धावसंख्या स्कोरवर झालेली आहे ती 27 धावा. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बारा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय या निळकरा खारबा विपक्ष वजश्री निंबोळी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने अतिशय चांगले परफॉर्मन्स केलेले आहे स्पर्धेमध्ये. अंतिम फेरीमध्ये 2 संघ धडकलेले आहे. मात्र या चषकावर कुठला संघ नाव कोरेल, आजची सायंकाळ कुठल्या संघाचे नावे राहील याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. A1 जोडी चषकावर कुठला संघ A1 परफॉर्मन्स करून नाव कोरेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय भूषण. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला चेंडू लँड होतोय सीमा पार. अगदी व्यापी डायटच्या वरून षटकार. शुभम गुळीच्या बॅटमधून पहिला ब्लास्ट. धावसंख्या 6 ने वाढते. ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळतोय.
धावसंख्या 6 वेगाने वाढते. धावसंख्या 6 वाढवून ते धावफलकावर 33 धावा. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलते. या 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 11 चेंडूमध्ये इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे. यॉर्कर लेनचा चेंडू होता. तिखट प्रत्युत्तर देताना आपण बघतो गोलंदाज भूषण शुभम याला. धावसंख्या 33 धावा. 41 लक्षाचा पाठला करताना यावेळी मध्ये लॅच स्वीप आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. पिकअप शॉट 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या 6 वाढवून होते धावफलकावर 39 आणि इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे या चषकावर नाव कोरण्यासाठी या आणि यशस्वी निंबोडे या संघाला. भूषण पाटीलाचं षटक मारणं राहिलं आणि तिथूनच नक्कीच इथे आपण पाहतो या पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी केली निंबोडे संघाने. दुसरं षटक सौरभ याचं कौतुक करायला लागेल ज्यांनी पुन्हा एकदा सामन्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा एकदा भूषणचं षटक या भूषणच्या मार्गात ठरताना यावेळी मात्र विजयी फटका आणि A1 जोडी चषकावर नाव करताना चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरताना आणि यशस्वी निंबोडे हा संघ. अभिनंदन निंबवली. Champion, Soman.